गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, माझ्या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 7 जानेवारी. आम्ही रविवार असल्यामुळं आज दुपारीच बाहेर पडलोय. आता कुठं जायचं अजून तसं काही ठरलेलं नाही आहे, परंतु आम्ही ठरवू आणि जिथं जातोय तिथलं तुम्हाला एक्सप्लोर करू, रस्ते दाखवू किंवा काही ठिकाण असेल किंवा कुठं जेवायला जाणार आहे ते पण आम्ही दाखवतो. तर चला भेटूया. आम्ही आलोय आता कात्रजच्या अहिल्यादेवी थाळीमध्ये जेवायला. खूप नाव ऐकलं होतं आधी. मी ऍक्च्युली आलो होतो इथे, परंतु कधी एक्सप्लोर करण्याचा हे नव्हता आला प्रसंग, कारण तेव्हा काय चॅनल आपलं नव्हतं. आता सुरू. तर अहिल्यादेवी थाळी नावाचं हॉटेल आहे, बघूया. मी तुम्हाला दाखवतो इथं काय काय मिळतं ते. गणपती बाप्पा मोरया. असा हॉटेलचा प्रिमाइसेस आहे, छान आहे. वर सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हे किचन आहे. ही एक मटन थाळी आहे, ज्वारीची भाकरी आणि ही बाजरीची भाकरी आहे ना. बाजरीची चव बघतो आता कशी आहे आणि तुम्हाला कळवतो. जेवणाबरोबर जिलेबी सुद्धा मिळते, डॉलर जिलेबी छोटी. हा मस्त असा इंद्रायणी राईस आहे. हा कात्रजचा घाट आहे. मी ऍक्च्युली पुष्कळदा इकडून आलोय, पण मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर हा घाट एक्सप्लोर करतोय. पुण्यापासून सातारला जाताना हा घाट लागतो. ऍक्च्युली नवीन रस्ता पलीकडून झाल्यामुळं आता सगळे त्या रस्त्याने जातात. हा कात्रज घाटावरचा बोगदा आहे, पुणेकरांना परिचित असलेला. कोणाला
आता आम्ही पहिला टोल क्रॉस करून पुढे आलोय. टॉल नाही टोल, त्याला टोल असे म्हणतात इंग्रजीत. कुठे चाललो आपण? नाही आता ते ठरवायचं, जिकडं गाडी जाईल तिकडे जाऊया. आपण इथे आलो की म्हणजे सरळ शिवापूरवरनं सरळ आलो की लेफ्टला जो रस्ता जातो हा जातो बालाजी मंदिराकडे, तिरुपती बालाजी मंदिराकडे. बघू, जर गर्दी नसेल तर मी तुम्हाला दाखवतो. मी ऍक्च्युली लास्ट टाइम पण एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तरी आता आपण पुन्हा एकदा बघूया. ऍक्च्युली आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं खूप गर्दी असण्याची शक्यता आहे, पण कमी गर्दी असेल तर मी नक्की ते एक्सप्लोर करेल आणि तुम्हाला दाखवेल. गर्दी नसेल तर आपण एक्सप्लोर करूया, पण आज शक्यता कमी वाटते कारण रविवारमुळे खूप गर्दी असते. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा रस्ता खूपच खराब होता, म्हणजे आता सुद्धा खराब आहे, परंतु तो वाढवलेला आहे रस्ता. ऍक्च्युली तेव्हा मोठा करत होते, थोडाफार मोठा केलाय रस्ता. बाकी अजून रस्त्याची अवस्था तशीच आहे. मे बी पूर्ण रस्त्याचं काम झाल्यावर ते पूर्ण करतील, म्हणजे चांगला करतील. असे दोन्ही बाजूला खूप स्टॉल आहेत, तांदळाचे, भाज्यांचे. आज इकडे रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे, कारण ट्रॅफिक सुद्धा आता खूप लागलं होतं. रोड आता क्लिअर झाले, तरी आपण बघूया की किती गर्दी आहे काय, त्यानुसार पुढचा प्लॅन ठरवू. आम्ही इकडं तिरुपतीच्या इथं आलेलो आहोत. तिरुपती म्हणजे केतकवळ, पुण्याजवळील तिरुपती मंदिर, आंध्र प्रदेश मधील नव्हे. तर परंतु इथे खूप प्रचंड गर्दी आहे, आम्हाला रस्त्यातच ते जाणवलं, तरी सुद्धा बघूया. इकडे मला वाटतं मेला वगैरे लागलेला दिसतोय. ऍक्च्युली आज खूपच गर्दी आहे, त्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे, आज काही जाणार नाही. गोविंदा गोविंदा. ऍक्च्युली मंदिरात खूप गर्दी आहे, त्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलंय आणि आता परत निघालोय.
जाताना हे एक मंदिर लागतं डाव्या हाताला. समोर दिसतोय हा पुरंदरचा किल्ला, जो शिवरायांच्या स्वराज्यामध्ये होता. हा सासवडजवळील एक किल्ला असून जेव्हा दिलेर खानाने ह्या किल्ल्यावर हल्ला करून जेव्हा वेढा दिला, तेव्हा तिथं शूरवीर मुरारबाजी देशपांडे हे किल्लेदार होते. त्या युद्धामध्ये मुरारबाजी देशपांडे यांना आपले प्राणत्याग करावे लागले. हा पुण्याजवळ असलेल्या सासवड गावाजवळच हा किल्ला आहे आणि तो एक दिवसाच्या ट्रिपसाठी अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहे. जर तुम्ही ह्या बाजूला आलात तर नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या. आणि ह्या किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांचा एक अश्वारूढ खूप मोठा असा पुतळासुद्धा उभारण्यात आलेला आहे. तसेच इथली सर्वात महत्त्वाची माहिती अशी की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मसुद्धा ह्या पुरंदर किल्ल्यावरच झाला आहे. आता आम्ही नारायणपूरला आलोय. बघा, आज रविवार असल्यामुळे किती गर्दी आहे. हे सर्वात जुनं शंकराचं मंदिर आहे. नारायण आणि हेच नारायणपूरचं प्रसिद्ध असं दत्त मंदिर. आम्ही आता सासवडमध्ये आलो आहोत आणि हा बघा, हा रस्ता जेजुरीवरनं येतो. हा सासवड मार्गे पुढं पुण्याकडे जातो. दोन मार्ग आहेत पुण्याकडनं जायला. एक तर घाटातून, दिवे घाटातून आहे. दोन रस्ते आहेत, एक बापदेव घाटातून जातो आणि एक दिवे घाटातून जातो. तर आपण सरळ दिवे घाटातून जाऊया. मोठा रस्ता आहे. बापदेव घाटातनं पण जो रस्ता पुण्याकडे जातो तो सुद्धा चांगला आहे, परंतु मला वाटतं आज रविवार असल्यामुळं सगळीकडेच गर्दी असणार आहे. हे सासवड आहे. इकडनं जायचं ना? नाही, हा रस्ता जातो बोबदेव घाटातनं हा जातो पुढे, आणि हा रस्ता जो जातो तो दिवे घाटातनं जातो. आम्ही आता दिवे घाटाकडे निघालोय.
फुल इथे एकदम भाजी मार्केट होतं खूप मोठं. मग आम्ही मस्तपैकी इथून खूप प्रकारच्या भाज्या विकत घेतल्या. आता भाजी घेऊन आम्ही निघालो परत आता घरी पुण्याकडे. हा दिवे घाटाकडे जाणार रस्ता आहे जिथे, कारण हा पालखी मार्ग असल्यामुळे तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती इकडून जाते दिवे घाटातून. आणि त्यासाठी दिवे घाटात विठ्ठलांची खूप मोठी अशी मूर्ती उभी केली आहे. माहित नाही आता अंधारामध्ये दिसेल की नाही, दिसली तर मी ती नक्की दाखवेल. हा दिवे घाट आहे. तर दिवे घाटातून आपण खाली उतरतोय पुण्याच्या दिशेला. आणि उजव्या हाताला जर आपण थांबून खाली बघितलं तर तिथं मस्तानी तलाव दिसतो, जो बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी बांधला होता. परंतु आता अंधार असल्यामुळे तो दिसू शकणार नाही आपल्याला. आता आम्ही आलोय कात्रजच्या चौकात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया आपण एका नव्या ब्लॉगमध्ये, नव्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.